नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. साम टीव्हीच्या महाब्रँड्स या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. माणसांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मागे आर्थिक सहकार्याचा खंबीर पाठिंबा उभा करणं हे तर बँकांचं मुख्य काम आणि त्याचबरोबर ग्राहकांचा विश्वास संपादन करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं. त्यात सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँकांना द्यावा लागणारा संघर्षही तितकाच कडवा. या सगळ्याला सामोरं जात द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेनं बँकिंग क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. आजच्या या भागात आपण कॉस्मॉसच्या या संघर्षमय यशाची ओळख करून घेणार आहोत. महाराष्ट्राला सहकार क्षेत्राची मोठी परंपरा आहे. त्यात सरकारी बँकांचं स्थान महत्त्वाचं राहिलंय. सहकाराचं तत्व पाळून शतकोत्तर परंपरा जपत ग्राहकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेल्या मोजक्या बँकांमध्ये कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचा समावेश होतो. ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून बदलत्या काळानुसार आधुनिकतेची कास धरणाऱ्या कॉस्मॉसची दीर्घकालीन वाटचाल उल्लेखनीय आहे. PNG ब्रदर्स आणि कॉस्मॉस बँक यांचं असोसिएशन आज 8 ते 10 वर्ष कंप्लीट होत आहे. आज आम्ही 5,000 कोटींचा टर्नओव्हर केला आहे. या सगळ्या प्रवासात आमच्याबरोबर कॉस्मॉस बँक आम्हाला मोलाची साथ देते आहे. काही बँकांचा पैसा हा धंद्यासाठी लाभतो असं म्हणतात. कॉस्मॉस बँकेचा इतिहास खरोखरच रोचक आहे. 18 जानेवारी 1906 रोजी संस्थेची स्थापना सहकारी पतसंस्था म्हणून करण्यात आली. कैलासवासी कृष्णाजी सदाशिव गोरे आणि कैलासवासी शंकर हरी बर्वे या द्वयीनं बँकेची स्थापना केली. साहित्य सम्राट न.ची उर्फ तात्यासाहेब केळकर हे बँकेचे पहिले अध्यक्ष होते. पतसंस्थेची होणारी प्रगती आणि व्यवसायाचा वाढणारा आवाका पाहून 1927-28 मध्ये कॉस्मॉस सोसायटीचं रूपांतर बँकेत झालं. बँकेत रूपांतर झाल्यावर कॉस्मॉसचा कायम चढता आलेख राहिला. 1931 मध्ये रौप्य महोत्सव, 1956 मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा झाला. 1990 मध्ये बँकेला शेड्यूल्ड बँकचा दर्जा प्राप्त झाला. तर 1997 मध्ये मल्टी स्टेट दर्जा मिळाला. 2003 मध्ये कोर बँकिंग सोल्युशन प्रणाली बँकेनं कार्यान्वित केली. 2006 मध्ये बँकेनं आपलं शताब्दी वर्ष दिमाखात साजरं केलं. 2007 मध्ये ई बँकिंग कार्यान्वित करून 2013 मध्ये इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्यात आली. कॉस्मॉस ही शब्दाप्रमाणे सर्वव्यापी आहे. याला जातपात, धर्म, पंथ तसंच विशिष्ट सामाजिक आणि राजकीय विचारसरणी यांची कोणतीही परंपरा आणि संदर्भ नाही. बँकेच्या वाटचालीत डॉक्टर मुकुंद अभ्यंकर यांचा मोठा वाटा आहे. पुणे विद्यापीठाच्या अर्थसमितीवरचं काम 1988 मध्ये डॉक्टर अभ्यंकरांनी कॉस्मॉस बँकेत पूर्णवेळ काम सुरू केलं. त्यावर्षी रिझर्व्ह बँकेनं मंजूर केलेल्या शेड्यूल्ड सहकारी बँकेच्या यादीत कॉस्मॉसचं नाव नव्हतं. सतत 3 वर्ष बँकेचा दर्जा सुधारण्याच्या केलेल्या प्रयत्नांमुळे 1990च्या दुसऱ्या यादीत कॉस्मॉसचं नाव आलं. डॉक्टर अभ्यंकर 1987 मध्ये कॉस्मॉस बँकेच्या संचालक मंडळावर प्रथम निवडून आले. सहकारी क्षेत्र हे आपल्या कस्टमरला म्हणजे ग्राहकाला खूप चांगली सेवा देतं. आता आमच्या बँकेत सुद्धा जे ब्रँच मॅनेजर असतात ते ब्रँच मॅनेजर हे लोकांना बा तुमची मुलगी अमेरिकेला गेली का, तुमच्या मुलाचं काय झालं, मुलगा पास झाला का, अशी प्रत्येक ग्राहकाच्या घरातली माहिती ही आमच्या ब्रँच मॅनेजरच्या काउंटरच्या माणसाच्या लक्षात असते. राष्ट्रीयकृत बँकामध्ये ग्राहकाकडे अजिबात बघितलं जात नाही. काय असेल ते काम करा, झटकन बोलू नका, जास्ती बडबड करू नका, असं राष्ट्रीयकृत बँकात केलं जातं. आणि खाजगी बँका ते जवळजवळ तोच प्रकार आहे की त्यांचा बिझनेस मोठा असल्यामुळे खाजगी बँकासुद्धा कस्टमर फ्रेंडली या फार आहेत असं मला वाटत नाही. आता कॉस्मॉस हे नाव आमच्या ज्यांनी नाव सुरू केलं त्यांचं व्हिजन दाखवतं, त्यांची दूरदर्शी दाखवतं. कॉस्मॉस या शब्दाचा अर्थ असा आहे की फक्त भारत नाही, फक्त महाराष्ट्र नाही, सबंध जग, म्हणजे कॉस्मॉस हे सबंध जग. आमची बँक त्यावेळी शेड्यूल्ड बँक नव्हती. शेड्यूल्ड बँक नसल्यामुळे मी रिझर्व्ह बँकेला विचारलं, मग शेड्यूल्ड बँक आम्हाला व्हायचं आहे, काय करायला पाहिजे, तुमच्या अटी काय आहेत. त्याने मला सांगितलं एकच अट आहे, 100 कोटी रुपये डिपॉझिट पाहिजे. मला शेड्यूल होण्यासाठी 12 वर्ष लागली. 12 वर्ष म्हणजे 1990ला माझे 100 कोटी डिपॉझिट झालं आणि रिझर्व्ह बँकेने मला शेड्यूल दर्जा दिला. मग पुढे आम्ही ठरवलं आता मल्टी स्टेट व्हायचं.
त्यामुळे आम्ही फक्त पहिल्यांदा पुण्यात होतो, मग मुंबईत गेलो, मग महाराष्ट्र राज्यात करायचं, त्यानंतर पुढे कुठे जायचं तर मल्टी स्टेट, आणि त्यानंतर आंध्र प्रदेश, हैदराबाद, तामिळनाडू, गुजरात, आमच्या मध्य प्रदेशमध्ये शाखा निघालेली आहे, इंदोरला आम्ही शाखा काढलेली आहे. सहकाराचं तत्व कॉस्मॉसनं अगदी तंतोतंत पाळलंय. बँकेत येणाऱ्या प्रत्येक खातेदाराशी बँकेच्या कर्मचाऱ्यांचं सौहार्दाचं नातं. बँकेचा स्टाफ आपल्या खातेदाराच्या घरगुती अडचणींपासून जोडलेला असतो. अगदी 20-21 वर्षांच्या नवीन खातेदारापासून ते वयोवृद्ध खातेदारापर्यंत त्याच्या अडचणी समजून घेत त्याला बँकिंग सेवा दिली जाते. तरुणाईला पटापट बँकेचे व्यवहार करून कामावर जाण्याची घाई असते. ही घाई ओळखून त्याचा जास्त वेळ जाणार नाही, त्याला अपेक्षित सेवा तत्पर मिळावी यासाठी कॉस्मॉसचे कर्मचारी वेळेत समस्यांचं निराकरण करतात. कॉस्मॉसमध्ये आलेला खातेदार शक्यतो आपलं काम झालं नाही अशा भावनेतून कधीच परत जात नाही. कधी कधी खातेदाराला बँकिंग सेवांमध्ये झालेल्या बदलाची माहिती नसते, मात्र न कंटाळता न त्रासता बँकेचे कर्मचारी त्यांच्या सर्व शंकांचं निराकरण करतात. व्यवसाय वाढत गेल्यामुळे बँकेनं लक्ष्मी रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी स्वतःची दुमजली भव्य वास्तू उभारली. बदलत्या काळानुसार बँकेच्या वास्तूचं स्थलांतर शनिवार पेठेत 7 मजली कॉस्मॉस हाईट्समध्ये होऊन आज पुणे शहरातील विद्यापीठ रस्त्यावर सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिलंच असं 15 मजली भव्य आणि अद्ययावत कॉर्पोरेट ऑफिस अर्थात कॉस्मॉस टॉवर अत्याधुनिक सेवा सुविधांसह पुण्याच्या आपल्या मुख्य कर्मभूमीत दिमाखात उभं राहिलंय. 2014 मध्ये कॉस्मॉस बँकेचं भव्य कॉर्पोरेट ऑफिसमध्ये स्थलांतर झालं. आज बँकेच्या 7 राज्यांमध्ये 39 प्रमुख शहरात 140 शाखा कार्यरत आहेत. आज अखेर बँकेचा व्यवसाय 26,500 कोटींपेक्षा जास्त असून बँकेचं नेटवर्थ 2,000 कोटींच्या घरात आहे. बँकेचे 20 लाखाहून अधिक समाधानी ग्राहक आहेत आणि 79,000पेक्षा जास्त सभासद आहेत. सर्व स्तरातील ग्राहकांसाठी विविध आकर्षक ठेव आणि कर्ज योजना तसंच डिजिटल बँकिंग सेवा कायम उपलब्ध आहेत. बँकेनं 2012 पासून 191 महिला बचत गटांच्या अंतर्गत आतापर्यंत 1910 महिलांना लघु उद्योगासाठी 3.5 कोटींच्या वर कर्ज पुरवठा केलाय. महिला सबलीकरण उपक्रमालाही बँक सक्षमपणे हातभार लावतीये. अशा प्रकारे आर्थिक सर्वसमावेशकतेकडे ही बँक जाणीवपूर्वक लक्ष देतीये. रिझर्व्ह बँकेकडून करन्सी चेस्ट सुरू करण्याची परवानगी मिळालेली सहकार क्षेत्रातली कॉस्मॉस बँक ही पहिली बँक आहे. करन्सी चेस्टच्या निमित्तानं रिझर्व्ह बँकेनं आपली कॅश मोठ्या विश्वासानं कॉस्मॉस बँकेकडे सोपवली आहे. पुणे आणि जवळपास असलेल्या कॉस्मॉस बँकेच्या शाखा आणि इतर बँका सुद्धा कॉस्मॉस बँकेच्या करन्सी चेस्टच्या सुविधेचा लाभ घेत आहेत. उत्तम व्यवस्थापन हे जबाबदार, पारदर्शी, प्रतिसादात्मक, सर्वसमावेशक, परिणामकारक, कार्यक्षम आणि सर्वसंमतीदर्शक कायद्याचं पालन करणारं असावं लागतं. याचं महत्त्व जाणून कॉस्मॉस बँकेत आज उच्च विद्या विभूषित जुन्या नव्याचा उत्तम समन्वय साधणारे असं संचालक मंडळ आहे. कॉस्मॉस बँकेचे विद्यमान अध्यक्ष CA मिलिंद काळे यांना सनदी लेखापाल म्हणून 36 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असून गेली 20 वर्ष कॉस्मॉस बँकेच्या संचालक मंडळात ते कार्यरत आहेत. मिलिंद काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेनं नवी ध्येय धोरणं अंगीकारत वेगानं प्रगतीकडे वाटचाल केली आहे. कोविडने जगातल्या प्रत्येक माणसाला विचाराची पद्धत बदलायला लावलेलं आहे. पोस्ट कोविड बँकिंग जे आता आपण अनुभवतोय की त्या पुढच्या 5 वर्षात अनुभवणार आहे ते भारतामध्ये यायला कदाचित 20-25 वर्ष लागली असती आणि सहकार क्षेत्रामध्ये तर नक्कीच 20-25 वर्ष लागली असती. आता प्रत्येकाला डिजिटल बँकिंग हे सेफ, सुरक्षित, गरजेचं, उपयुक्त, वेळ वाचवणारं, श्रम वाचवणारं आहे हे खरंच पटलेलं आहे. कॉस्मॉस तर पहिल्यापासूनच IT क्षेत्रामध्ये नावाजलेली बँक आहे. पहिल्यापासून वेगवेगळे त्याचे डिजिटल बँकिंग प्रॉडक्ट आहे. त्याच्या आणखीन कपॅसिटी, क्वालिटी एन्हान्समेंट, एक्सपिरियन्स एन्हान्समेंट करण्याकरता आपण प्रयत्न करतोय. सिक्युरिटी असेल, मीटिंगच्या पद्धती असेल, खातेदाराला सेवा सुविधा पुरवण्याच्या पद्धती असेल, पेमेंटच्या सिस्टीम्स असतील, कलेक्शनच्या सिस्टीम्स असतील, ह्या सगळ्यामध्ये आमूलाग्र बदल होतो आहे. आणि हा फक्त डिजिटल बदल हा इतक्या गतीने होतो आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आपलं बँकिंग पूर्ण बदलणार आहे.
ह्याचबरोबर कस्टमरचा एक्सपिरियन्स, एज्युकेशन, सेफ्टी ह्याकरता सुद्धा काळजी घेण्यात येते. त्याकरता विशेष उपक्रम राबवले जातील. ते कदाचित काही बँका एकत्र येऊन पण राबवतील. बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये बदल झाला आहे आणि त्यामध्ये आता RBIच्या हातात खूप कंट्रोल आलेले आहेत आणि त्या दृष्टीने RBIने एक ठरवलेलं आहे की सहकारी क्षेत्रातील बँकांना एक शिस्त लागायला हवी की जी त्यांना अपेक्षित होती, पण गेल्या काही वर्षामध्ये त्या त्यांच्या अपेक्षा सहकारी क्षेत्र पूर्ण करू शकलेलं नाही आहे. आणि त्याकरता म्हणजे काय तर रिस्क डिस्ट्रीब्युशन, मोठी कर्ज वाटपाला बंधनं आणि छोट्या कर्ज वाटपाची सक्ती. त्यामुळे क्लायंट बेस मोठा वाढवण्यामागं आता कोऑपरेटिव्ह बँका कुठेही कमी पडतील असं मला वाटत नाही. आणि कॉस्मससुद्धा त्या दृष्टीने आता डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची तयारी करू लागलेला आहे. बँकेनं 2002 पासून सेंट्रलाइज बँकिंग सोल्युशन ही अत्याधुनिक कार्यप्रणाली वापरात आणली. या तंत्रज्ञानासाठी बँकेनं इन्फोसिस, IBM आणि विप्रो यासारख्या IT क्षेत्रातील जगविख्यात कंपन्यांबरोबर सहकार्य करार केले. कोर बँकिंग या कार्यप्रणाली अंतर्गत बँकेच्या सर्व शाखा एकमेकांना जोडण्यात आल्या असून यामुळे NVR बँकिंग, ATM, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, फंड ट्रान्सफर सुविधा, इंटरसोल ट्रान्झॅक्शन्स, रुपे, व्हिसा डेबिट कार्ड, रॅपिड ऑनलाईन सेव्हिंग्ज अकाउंट फॉरेन एक्सचेंज, NRE, NRO, FCNR ही खाती, डिपॉझिटरी सर्व्हिसेस ऑफ NSDL आणि CDSL, म्युच्युअल फंड डिपॉझिटरी, इन्शुरन्स अशा अनेक अत्याधुनिक सुविधा बँकेत उपलब्ध आहेत. तरुण पिढीशी कनेक्ट होण्यासाठी बँक सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय आहे. फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर, इंस्टाग्रामवर बँकेच्या विविध सेवा सुविधांची माहिती तसंच बँकेचे उपक्रम, लेटेस्ट न्यूज आणि अपडेट्स यांचे व्हिडिओ त्वरित पाहायला मिळतात. बँकेची स्वतःची अद्ययावत आणि ग्राहक स्नेही अशी वेबसाईट www.cosmosbank.com ही उपलब्ध असून सोबत 24/7 कॉल सेंटर सुविधा उपलब्ध आहे. महाब्रँड्सच्या या भागात आता वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम टीव्हीचा महाराष्ट्रीयन ब्रँड्सना सलाम करणारा विशेष कार्यक्रम महाब्रँड्स. विश्रांतीनंतर महाब्रँड्सच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बँकेची ग्राहक संख्या तेव्हाच वाढते जेव्हा ग्राहकांना अपेक्षित सेवा सुविधा एखाद्या बँकेतून झटपट मिळतात. अशा पद्धतीच्या सेवा देणं हे बँकेसाठी आव्हान ठरतं, कारण प्रश्न असतो पैशांचा. मात्र कॉस्मॉस बँक या आव्हानात देखील यशस्वी ठरली. चला पाहूया. कॉस्मॉस बँकेच्या व्यावसायिक यशामध्ये टेक्नॉलॉजीचा सुद्धा खूप महत्त्वाचा वाटा आहे. इन्फोसिसचं कोर बँकिंग सोल्युशन आज जे वर्ल्डमध्ये क्लास आहे ते सोल्युशन आपल्याकडे इम्प्लिमेंट केलं आणि या कोर बँकिंग सुविधेत द्वारे ग्राहकांना त्यांच्या बँकिंगला सुलभता आणि आपण म्हणू शकू की कन्व्हिनियन्स देता आला. ग्राहकांना यासाठी त्या सगळ्या सुविधा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था कॉस्मॉस बँकेने नेहमीच केलेली आहे. ज्यावेळेला कोर बँकिंग सोल्युशन इम्प्लिमेंट केलं त्यावेळेला डेटा सेंटर असणं पण फार गरजेचं असतं आणि या संकल्पनेसाठी डेटा सेंटर कशा असावं, त्याच्यानुसार त्याची रचना कशी असावी, या सगळ्याबद्दलची उत्तम माहिती घेऊन कॉस्मॉस बँकेच्या IT टीमनी आणि मॅनेजमेंटच्या सपोर्टनी स्वतःचं डेटा सेंटर उभं केलं. सेल्फ सर्व्हिस किऑस्क ज्यांना म्हणतात, म्हणजे उदाहरणार्थ पासबुक प्रिंटिंग मशीन्स असतील की ज्याच्यात कस्टमर स्वतः जाऊन स्वतःचे पासबुक प्रिंट करू शकतो, किंवा कॅश डिपॉझिट किंवा कॅश रिसायकलर असेल. ह्या सगळ्या गोष्टी त्या स्वतः डिपॉझिट करून त्याला काउंटरवर जाण्याची गरज नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या मशीन थ्रू मॅनेज करू शकते. असे जे सेल्फ सर्व्हिस किऑस्क असतात ते असू दे, किंवा कॉल सेंटर सुविधा असू दे, ज्याला आपण नेक्स्ट जनरेशन कॉल सेंटर म्हणतो, की ज्यानुसार कस्टमरला असिस्ट केलं जातं कॉल सेंटरवर की कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सर्व्हिसेसचा लाभ घेऊ शकता, किंवा कुठल्याही प्रोडक्टबद्दलची माहिती असू दे, लोन असू दे, डिपॉझिट असू दे किंवा डिजिटल बँकिंग असू दे, या सगळ्यांची माहिती कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठीचं उत्तम कॉल सेंटर आणि काही सेल्फ सर्व्हिस मेनूसुद्धा या कॉल सेंटरमध्ये अवेलेबल आहेत. त्याचबरोबर अकाउंट ओपनिंग करण्यासाठी जे आता व्हिडिओ KYC अवेलेबल केलेलं आहे. बँक गेली 115 वर्ष ग्राहकांना सातत्यानं तत्पर,
आणि सस्मित सेवा देतीये. आमच्या कॉस्मॉस बँकेचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर ग्राहक हिताला प्राधान्य देणारी अशी आमची बँक आहे. 1906 साली आमच्या बँकेची स्थापना झाली आणि ह्या 18 जानेवारीला आम्ही सेवेची 116 वर्ष पूर्ण करतो आहोत. आमच्या बँकेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या सेवा सुविधा दिल्या जातात त्या नॅशनलाइज बँक्स, प्रायव्हेट सेक्टर बँका ह्यांना तोडीस तोड अशा आहेत. काळानुसार आमच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये आम्ही बदल केलेला आहे आणि ग्राहकांना आवश्यक असलेल्या सर्व सेवा सुविधा आम्ही देतो. बँकेचं संचालक मंडळ प्रोफेशनली क्वालिफाईड आहे. त्यांचं मार्गदर्शन कायमच आम्हाला लाभतं आणि त्यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा उपयोग हा बँकेच्या प्रगतीमध्ये होतो. मला असं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची बँक अत्यंत उत्तम प्रगती करते आहे. जेव्हा आम्ही कॉस्मॉस बँकबरोबर काम चालू केलं तेव्हा ते काम छोट्या छोट्या प्रपोजल्सनी आम्ही चालू केलं, पण त्यांची पद्धत कस्टमर्सना हँडल करण्याची, ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंग, लोकांशी बोलायची, हे बघता बघता हळूहळू हा व्हॉल्यूम खूप मोठा होत गेला. जसं PNG ब्रदर्स हे 100 इयर्सहून जास्त वर्ष आहे, तसंच कॉस्मॉस बँक ही खूप जुनी कोऑपरेटिव्ह बँक आहे. आज मिलिंद काळ्यांच्या लीडरशिप अंडर ही बँक इतकी छान फ्लरिश झाली आहे. कॉस्मॉस बँकेच्या बाबतीमध्ये मला एक नक्की सांगावं असं वाटतं की काही बँकांचा पैसा हा धंद्यासाठी लाभतो असं म्हणतात. त्याचा मी अनुभव घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं हॅम अंतर्गत एक राज्यमार्गाचं काम मिळालं. त्याच्यासाठी हॅम असल्यामुळे बँकेच्या कर्जाची गरज होती. काळेसाहेबांनी त्यांना विचारलं की ही कंपनी कोण आहे आणि त्याचे प्रवर्तक कोण आहेत. त्यांनी कंपनीचं नाव राजपत आणि जगदीश कदम हे सांगितल्यानंतर त्यांनी लगेचच त्यांचा फोन उचलला आणि ते म्हणले की अहो जगदीशराव, तुम्हाला कॉस्मॉस बँकेमध्ये केव्हापासून मध्यस्थीची गरज लागायला लागली? आम्ही आहोत ना बसलेलो, तुम्ही या, तुम्हाला काय पाहिजे ती चर्चा करू. मी आश्चर्याने असं म्हटलं की कधी येऊ? आजच, लगेचच या. आणि झालं, मी गेलो, भेटलो, चर्चा केली आणि काही दिवसांमध्येच त्यांनी ते कर्ज प्रकरण, सगळ्या व्यवस्था त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय बाबी कंप्लीट करून आम्हाला कर्ज मंजूर केलं आणि या फेब्रुवारीच्या 2021च्या महिन्यामध्ये वितरितही केलं. कॉस्मॉस बँक सहकारी जरी बँक असली तरी अतिशय एक अग्रगण्य, या केवळ राज्यातच नाही तर देशामध्ये अनेक राज्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत आणि त्यामुळे या बँकेवरती सर्व ठेवीदारांचा आणि सभासदांचा अढळ विश्वास आहे. बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड आणि कॉस्मॉस बँक यांचं गेल्या 15 वर्षाहून अधिक काळाचं दृढ नातं. आमच्या कंपनीची उलाढाल तेव्हा काही शेकडा कोटींमध्ये होते. तेव्हापासून बँकेची आमचं सौदार्याचं नातं होतं आणि आज आम्ही 5,000 कोटींचा टर्नओव्हर केला आहे. तरीसुद्धा या सगळ्या प्रवासात आमच्याबरोबर कॉस्मॉस बँक आम्हाला मोलाची साथ देते आहे. कॉस्मॉस बँकेचा हा आलेख उत्तरोत्तर वाढत जावो हीच माझी सदिच्छा. व्यवसायाबरोबरच कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेनं आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून बँकेनं वेळोवेळी अनेक नागरिकांना आर्थिक मदत दिली आहे. सुरुवातीला कॉस्मॉस पुरस्कारातर्फे एका व्यक्तीला गौरवून आर्थिक मदत केली जात होती. त्याची व्यापकता वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त गरजू नागरिकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्यासाठी बँकेनं विविध उपक्रम राबवलेत. आर्थिकदृष्ट्या अत्यंत बेताची परिस्थिती असणाऱ्या पण 10वीमध्ये 90% जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येणं शक्य व्हावं यासाठी बँकेनं गेल्या 10 अधिक वर्षांपासून बळ द्या पंखांना या उपक्रमात मोठा सहभाग घेतलाय. कोविड-19च्या महासाथीदरम्यान सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून कॉस्मॉस बँकेतर्फे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ₹55 लाखांची मदत करण्यात आली. बँकेत काम करणं म्हणजे जोखमीचं आणि जबाबदारीचं काम. पैशांची देवाणघेवाण, खात्याच्या अचूक नोंदी, ग्राहकांची कर्ज प्रकरणं
अशा ताणतणावातून काही क्षणाचा निवांत हवा असतो. दिवसभराचा सगळा क्षीण घालवण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे कॅफेटेरिया. बँकेचं कॅन्टीन, प्रशस्त जागा, मोकळी हवा, आल्हाददायक अँबियन्स आणि रुचकर खानपान. 20 मिनिटांचा ब्रेकही इथे तजेला देऊन जातो. गेल्या 115 वर्षांपासून कॉस्मॉस बँक कशाला, कॉस्मॉस परिवारच म्हणूयात, ग्राहकांना अव्याहत बँकिंग सेवा पुरवत आहे. जुन्या पिढीच्या अनुभवासोबतच नव्या पिढीच्या आधुनिक विचारांचा उत्तम समन्वय साधत नवी पिढी आणि बदलणारा ग्राहक वर्ग लक्षात घेऊन बँकेनं वेळोवेळी आपल्या सेवेत लवचिकता ठेवत ग्राहकांना काय हवं याचा विचार करत सेवा दिली आहे आणि याचा फायदा 3 पिढ्यातील ग्राहकांना होताना दिसतोय. एक एक करत कॉस्मॉस बँकेनं यशाचं शिखर गाठलं. ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरत अनेक उपक्रम राबवले. असंख्य ग्राहकांची स्वप्न पूर्ण केली. अनेक ग्राहकांच्या वाईट काळात कॉस्मॉस बँक त्यांचा आधार बनली आणि म्हणूनच आज हजारो ग्राहक कॉस्मॉसला स्वतःचा आर्थिक आधार मानतात. बँकेच्या या यशासाठी आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देऊया. यासोबतच आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.